गुड इव्हनिंग स्टुडंट्स. लास्ट लेक्चरला आपण पाहिलं डायरेक्टिंग अँड स्टॉपिंग. आज आपण नेक्स्ट दोन फंक्शन बघणार आहोत, कोऑर्डिनेशन अँड कंट्रोलिंग. कोऑर्डिनेशन म्हणजे काय? समन्वय साधणे. कंट्रोलिंग म्हणजे काय? नियंत्रण ठेवणे. ही दोन फंक्शन आपण आज बघणार आहोत. फर्स्ट, मीनिंग. कोऑर्डिनेशन मीन्स इंटरलिंकिंग ऑफ ऍक्शन और ऍक्टिव्हिटीज. कोऑर्डिनेशन म्हणजे काय? समन्वय साधायचा. म्हणजेच काय? इंटरलिंकिंग ऑफ ऍक्शन. ज्या काही ऍक्शन्स आहेत त्यांचं काय करायचं? इंटरलिंकिंग करायचं. इंटरलिंकिंग ऑफ ऍक्शन्स अँड द ऍक्टिव्हिटी. इंटरलिंकिंग ऑफ ऍक्शन्स अँड ऍक्टिव्हिटीज. ज्या काही ऑर्गनायझेशन मध्ये ऍक्टिव्हिटीज चालतात त्यांचं इंटरलिंकिंग करायचं. जे ऍक्टिव्हिटीज, ज्या काही ऍक्शन्स चालतात त्यांचं, म्हणजे एकमेकांना त्यांचा समन्वय साधून द्यायचं, म्हणजेच कोऑर्डिनेशन. एकमेकांशी त्या ऍक्टिव्हिटी इंटरलिंक करायच्या, जेणेकरून आपला जो ऑर्गनायझेशन गोल आहे तो प्रॉपरली अचीव करता येईल. देर इज अ नीड ऑफ कोऑर्डिनेशन ऍट ऑल लेवल. कोऑर्डिनेशन हे सर्वच लेवलला आवश्यक असतं, मग वेदर टॉप लेवल असो, मिडल लेवल असो की लोअर लेवल मॅनेजमेंट असो. It is a continuous function as it is to be performed again and again and it is necessary at all the time. हे कंटिन्युअस फंक्शन आहे आणि ते काय? अगेन अँड अगेन परफॉर्म करावं लागतं. and it is necessary at all the time. हे सातत्याने कोऑर्डिनेशन करावंच लागतं, त्याच्याशिवाय पुढचं काही होत नाही. अगेन अँड अगेन त्या करावं लागतं आणि ऍट ऑल द टाइम, प्रत्येक वेळा ते गरजेचं असतं, कारण कोऑर्डिनेशन हे केव्हाही न संपणार आहे. खरं म्हणजे ऑलमोस्ट सर्वच फंक्शन्स कंटिन्यू करावी लागतात, पण कोऑर्डिनेशन मध्ये समन्वय साधायचा म्हणजे सातत्याने प्रत्येक वेळेला ज्या काही ऍक्शन्स किंवा ऍक्टिव्हिटीज आहेत त्या इंटरलिंक करणं आवश्यक असतं, तरच ऑर्गनायझेशनचं काम स्मूथली चालतं. In management, nothing is possible without coordination. Coordination शिवाय काही पॉसिबल नाही. It is basic responsibility of manager at all level. सर्व लेवलचे जे मॅनेजर्स आहेत त्यांची ही काय आहे? बेसिक रिस्पॉन्सिबिलिटी आहे. कोऑर्डिनेशन करणं ही काय? बेसिक रिस्पॉन्सिबिलिटी आहे. The top level coordinate the activities of middle level. टॉप लेवलचे असतात ते कोणाची ऍक्टिव्हिटी कोऑर्डिनेट करतात? मिडल लेवल मॅनेजमेंटच्या. द मिडल लेवल कोऑर्डिनेट द ऍक्टिव्हिटीज ऑफ लोअर लेवल. लोअर लेवलच्या ऍक्टिव्हिटीज कोऑर्डिनेट करतात. द लोअर लेवल मॅनेजर्स कोऑर्डिनेट द ऍक्टिव्हिटीज ऑफ सबऑर्डिनेट. आणि हे लोअर लेवल मॅनेजर आहे ते कोणाच्या ऍक्टिव्हिटी मॅनेज करतात, कोऑर्डिनेट करतात? तर सबऑर्डिनेट, जे लोअर लेवलची जी काही त्यांच्या हाताखालची जी माणसं आहेत त्यांच्याशी कोऑर्डिनेशन केलं जातं. म्हणजे थोडक्यात काय की कोऑर्डिनेशन हे सर्व स्तरावर आवश्यक आहे, सर्व ठिकाणी आवश्यक आहे, सर्व वेळेला आवश्यक आहे. इट इज अ कंटिन्युअस प्रोसेस. हे झालं मिनिंग. तुम्हाला मिनिंग मध्ये एवढे पॉइंट लिहायचे आहेत. त्यानंतर नेक्स्ट नेहमीप्रमाणे आपण डेफिनेशन कडे वळूया. डेफिनेशन. अकॉर्डिंग टू द हेनरी फायल, to coordinate is to harmonize all activities. हार्मोनी म्हणजे काय? सुसंवाद साधणे, सर्व काही सुसंवाद साधणे, त्याच्यापासून हा शब्द आलेला. हार्मोनाइज ऑल ऍक्टिव्हिटी ऑफ कन्सर्न टू फॅसिलिटेट इट्स वर्किंग अँड इट्स सक्सेस. म्हणजे सर्व ऍक्टिव्हिटी चांगल्या प्रकारे कोऑर्डिनेट करणं म्हणजे हार्मोनाइज करणं, म्हणजे त्यांच्यामध्ये प्रॉपर कनेक्टिव्हिटी निर्माण करणं, इंटरलिंक करणं, जेणेकरून ते कशाला फॅसिलिटेट होतं? त्यांची फॅसिलिटीज वर्किंग अँड इट्स सक्सेस. म्हणजे ऑर्गनायझेशनच्या सक्सेससाठी ते उपयुक्त ठरतं. मिनिंग मध्ये सांगितलं तेच, वेगळं काही नाही, फक्त हे डेफिनेशन आहे. डेफिनेशनच्या स्वरूपातच लिहायची असते, ती तुम्ही लिहायची तशी, त्याच्यात कुठलाही बदल करायचा नाही. टू कोऑर्डिनेट इज हार्मोनियस ऑल द activities of concern to facilitate its working and its success.
म्हणजे आपल्या कंपनीचा ऑर्गनायझेशनचं वर्किंग चांगलं व्हावं, त्याच्या सक्सेससाठी सर्व प्रकारच्या ऍक्टिव्हिटी काय करायच्या, ऑर्गनायझेशन मधल्या हार्मोनाइज करायच्या, त्या प्रॉपरली इंटरलिंक करायच्या, म्हणजेच काय, कोऑर्डिनेशन. हे झाली डेफिनेशन. आता नेक्स्ट पार्ट कडे वळूया आपण, इम्पॉर्टन्स ऑफ कोऑर्डिनेशन. इम्पॉर्टन्स ऑफ कोऑर्डिनेशन. फर्स्ट, एनकरेज टीम स्पिरिट. टीम स्पिरिट एनकरेज करणे, एनकरेज म्हणजे वाढविणे. इन ऑर्गनायझेशन ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल वर्क टुगेदर. बरेचसे इंडिव्हिज्युअल असतात जे काम करत असतात, त्यांचे ग्रुप्स असतात वेगवेगळ्या कामासाठी निमित्त, जे काही ग्रुप तयार होतात त्या पद्धतीने ते ग्रुप्स काम करत असतात. प्रत्येक वेगवेगळं डिपार्टमेंट्स असतं, ते त्यांच्या पद्धतीने काम करत असतात. देर आर डिस्प्यूट, कॉन्फ्लिक्ट बिटवीन इंडिव्हिज्युअल, डिपार्टमेंट, एम्प्लॉयर regarding organizational policies, roles and responsibility. There are the dispute, conflict असतात ऑर्गनायझेशन मध्ये, डिपार्टमेंट्स मध्ये, एम्प्लॉयर मध्ये, रिगार्डिंग ऑर्गनायझेशनल पॉलिसीज, रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी. ऑर्गनायझेशनच्या पॉलिसीज, रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी ज्या होतील काय असतात, डिस्प्यूट असतात प्रत्येक डिपार्टमेंट मध्ये किंवा इंडिव्हिज्युअल मध्ये असतात. Coordination arranges the work in such a way that minimum conflict are raised. कोऑर्डिनेशन काय करतं, हे कॉन्फ्लिक्ट टाळणं आवश्यक असतं, बिकॉज त्याच्याशिवाय ऑर्गनायझेशन ग्रोथ करू शकत नाही. टू अवॉइड दिस कॉन्फ्लिक्ट अँड डिस्प्यूट, कोऑर्डिनेशन मेक सच अरेंजमेंट that minimum conflict will raise. इथे वाक्य दिलंय तो बघा, कोऑर्डिनेशन अरेंजेस द वर्क इन अ सच अ वे. कोऑर्डिनेशन अशा कोऑर्डिनेशन होतं म्हणजेच काय होतं, कोऑर्डिनेशन द्वारा काय केलं जातं, अशा प्रकारे वर्क काम अरेंज केली जातात दॅट मिनिमम कॉन्फ्लिक्ट आर रेज. दॅट कमीत कमी काय होईल निर्माण, कॉन्फ्लिक्ट निर्माण होतील, कमीत कमी कॉन्फ्लिक्ट निर्माण होतील. It increases the team spirit at workplace. It increases team spirit at workplace. ते जेणेकरून काय होईल की एक चांगल्या प्रकारचं टीम स्पिरिट लोक इंडिव्हिज्युअल मध्ये, त्या कामगारांमध्ये निर्माण होईल, काम करणाऱ्यांमध्ये. आणि जेणेकरून काय होईल की इट इन्क्रीज द टीम स्पिरिट ऑफ अ वर्क फोर्स. इट इन्क्रीजेस द टीम स्पिरिट ऑफ वर्क फोर्स. वर्क प्लेस आणि वर्कफोर्स, ते खरं म्हणजे वाक्य एकत्रच दिलं असतं तर बरं झालं असतं, त्यामध्ये करेक्शन आपण नंतर करूच. इट इन्क्रीज द टीम स्पिरिट ऍट वर्क प्लेस अँड वर्कफोर्स. वर्कफोर्सचा सुद्धा टीम स्पिरिट काय होतो, वाढतो. म्हणजे जे काही काम करणारे व्यक्ती आहेत त्या ठिकाणी टीम स्पिरिटची भावना वाढीस लागते आणि आपल्या ऑर्गनायझेशनसाठी जे काम करायचं आहे ते एकाच पद्धतीने, प्लॅन केलेल्या पद्धतीने करता येतं जर का प्रॉपर कोऑर्डिनेशन प्रत्येक डिपार्टमेंट्स मध्ये, इंडिव्हिज्युअल्स मध्ये ठेवण्यात आलं तर. हा झाला फर्स्ट पॉइंट. पॉइंट नंबर 2, गिव्ह प्रॉपर डायरेक्शन. इन कोऑर्डिनेशन टोटल वर्क इज अरेंज इन व्हेरी सिस्टमॅटिक वे. कोऑर्डिनेशन मुळे काय होतं की टोटल वर्क जे आहे सर्वांचं ते सिस्टमॅटिक वे मध्ये काय केलं जातं, अरेंज केलं जातं. सिस्टमॅटिक म्हणजे पद्धतशीरपणे. द इंटरडिपेंडन्स ऑफ डिपार्टमेंट गिव्स प्रॉपर डायरेक्शन टू एम्प्लॉई. इंटरडिपेंडन्स म्हणजे लिंक अशा पद्धतीने केलं जातं. द इंटरडिपेंडन्स म्हणजे काय की एकमेकावर अवलंबून राहणे. सर्व डिपार्टमेंट प्रॉपरली जर का इंटरलिंक केली तर प्रत्येक डिपार्टमेंटची इंटरडिपेंडन्सी तयार होते. द इंटरडिपेंडन्स ऑफ डिपार्टमेंट गिव्ह प्रॉपर डायरेक्शन टू द एम्प्लॉई. म्हणजे एक डिपार्टमेंट दुसऱ्या डिपार्टमेंटशी प्रॉपरली संलग्न झालं, प्रॉपरली इंटरलिंक झालं, प्रॉपर त्यांचं कोऑर्डिनेशन बनलं तर मग एका प्रॉपर डायरेक्शन मध्ये सर्वच डिपार्टमेंटचे एम्प्लॉई काम करू शकतात.
नाहीतर काय होणार की एक डिपार्टमेंट आपल्या पद्धतीने त्यांच्या मॅनेजर त्या डिपार्टमेंटच्या मॅनेजर नुसार चालणार, दुसरं म्हणजे बरेच डिपार्टमेंट असतात, सेल्स डिपार्टमेंट, परचेस डिपार्टमेंट, त्याप्रमाणे प्रोडक्शन डिपार्टमेंट, अकाउंट डिपार्टमेंट, असे विविध प्रकारची डिपार्टमेंट्स असतात ऑर्गनायझेशन मध्ये. मग प्रत्येकाने जर का आपापल्या पद्धतीने काम केलं तर त्याचा फटका ऑर्गनायझेशनला बसण्याची शक्यता असते. म्हणजे कोणच धड काम करू शकत नाही, ऑर्गनायझेशनल डिसिजन प्रॉपर घेतली जाणार नाहीत आणि कॉन्फ्लिक्ट होण्याचे संभव जास्त असतात. मग अशा केसमध्ये त्यांना प्रॉपरली कोऑर्डिनेट केलं, कंपनीचा ऑर्गनायझेशनचा प्लॅन काय समजावून सांगितलं आणि समन्वय प्रॉपर ठेवला म्हणजेच कोऑर्डिनेशन प्रॉपर ठेवलं तर ते एकाच प्रॉपर डायरेक्शन मध्ये काम करू शकतात. याच्यासाठी कोऑर्डिनेशन आवश्यक आहे. नेक्स्ट पॉइंट, फॅसिलिटेट्स मोटिवेशन. मोटिवेशन म्हणजे प्रोत्साहन देणे, फॅसिलिटेट म्हणजे सुविधा करून देणे. म्हणजे थोडक्यात काय पॉइंटचा अर्थ असा की कोऑर्डिनेशन हे मोटिवेशन निर्माण करतं सबऑर्डिनेट मध्ये. कोऑर्डिनेशन मुळे सबऑर्डिनेट्स जे एम्प्लॉई आहेत त्यांच्यामध्ये मोटिवेशन निर्माण होतं. द सुपिरियर कॅन गाईड अँड मोटिवेट द सबऑर्डिनेट सो दॅट दे कॅन गिव्ह देअर बेस्ट परफॉर्मन्स. सुपिरियर कॅन गाईड अँड मोटिवेट द सबऑर्डिनेट. सुपिरियर काय करतात, गाईड करतात, मोटिवेट करतात सबऑर्डिनेटला, सो दॅट दे कॅन गिव्ह देअर बेस्ट परफॉर्मन्स, जेणेकरून ते त्याचा बेस्ट परफॉर्मन्स देऊ शकतील. An effective coordination increase efficiency and result into growth and development of a organization. जेवढं इफेक्टिव्ह कोऑर्डिनेशन होईल तेवढीच काय वाढते, इफिशियन्सी वाढते अँड रिझल्ट इनटू ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गनायझेशन, आणि ऑर्गनायझेशनचं ग्रोथ अँड डेव्हलपमेंट होते. मोटिवेशन प्रॉपर असलं पाहिजे. आणि हे मोटिवेशन कशा प्रकारे करू शकता, मोटिवेशन कॅन बी इन द फॉर्म ऑफ मॉनिटरी और नॉन मॉनिटरी इन्सेंटिव्ह. पैशाच्या स्वरूपात होऊ शकतं, म्हणजे काही पगारवाढ वगैरे द्यायची किंवा एक्स्ट्रा ओव्हरटाईमचे पैसे किंवा एक्स्ट्रा काही बक्षीस म्हणून पैसे देऊ शकतात एम्प्लॉईला, अथवा नॉन मॉनिटरी इन्सेंटिव्ह म्हणजे इतर काही फायदे होऊ शकतात, काही फॅसिलिटीज दिल्या जाऊ शकतात. एखाद्या वेळेला सुट्टी एक्स्ट्रा दिली जाते, म्हणजे चांगलं काम केलं म्हणून चला तुम्हाला 2 दिवस एक्स्ट्रा सुट्टी तुम्हाला ऍड केली जाईल किंवा दुसरी कुठली तरी गिफ्ट दिलं जाईल. अशा पद्धतीचे बेनिफिट्स किंवा इन्सेंटिव्ह म्हणजे बेनिफिट्स म्हणजे फायदे दिले जातात, जेणेकरून एम्प्लॉई काय होतील, मोटिवेट होतील. म्हणजे हे ज्यावेळेला मोटिवेशन असतं त्यावेळेला मोटिवेशन करायचं त्यावेळेला हे कोऑर्डिनेशन व्यवस्थित प्रॉपरली करावं लागतं. पॉइंट नंबर 4, ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस. कोऑर्डिनेशन फॅसिलिटेट ऑप्टिमम यूज ऑफ बोथ फिजिकल अँड ह्युमन रिसोर्सेस. कोऑर्डिनेशन कशाला फॅसिलिटेट करतं, ऑप्टिमम यूज, ऑप्टिमम म्हणजे जास्तीत जास्त, यूज ऑफ बोथ फिजिकल अँड ह्युमन रिसोर्सेस. फिजिकल अँड ह्युमन रिसोर्स, फिजिकल किंवा ह्युमन म्हणजे नॉर्मल आपले रिसोर्सेस असतील ते, आणि ह्युमन रिसोर्सेस म्हणजे कुठले, जे माणसं आहेत आपली ती म्हणजे ह्युमन रिसोर्सेस, त्यांचा ऑप्टिमम यूज करून घेता येतो. कोऑर्डिनेशन ऑल्सो हेल्प टू मिनिमाइज द वेस्टेज ऑफ रिसोर्सेस अँड कंट्रोल द कॉस्ट ऑफ वर्क. कोऑर्डिनेशन आणि कशाला कारणीभूत ठरतं, की कोऑर्डिनेशन कशाला हेल्पफुल ठरतं, कशाला तर कारणीभूत ठरतं की कॉस्ट मिनिमम येते आणि कॉस्ट सुद्धा कमी करता येते आणि रिसोर्सेस कसे तुम्हाला प्रॉपरली वापरता येतात, वेस्टेज मिनिमम होतो. हे कसं केलं जातं, तर कोऑर्डिनेशन मुळे काय होतं की सर्व प्रकारच्या कामाची अरेंजमेंट कशी होते, सिस्टमॅटिक होते. ही सिस्टमॅटिक अरेंजमेंट मुळे सर्व काही सिस्टमॅटिक एकदा अरेंज झालं की मग जे रिसोर्सेस आहेत ते रिसोर्सेस प्रॉपरली वापरायला मदत होते आणि वेस्टेज कसा जातो, कमी होतो. नेक्स्ट, अचीव ऑर्गनायझेशनल ऑब्जेक्टिव्ह. अचीव म्हणजे साध्य करणे, ऑर्गनायझेशनल म्हणजे जे आपल्या ऑर्गनायझेशनचे आहेत ते
ऑब्जेक्टिव्ह म्हणजे उद्दिष्ट, ऑर्गनायझेशनचे उद्दिष्ट आपल्याला अचीव करायला मदत होते. कोऑर्डिनेशन लीड्स टू स्मूथ फंक्शनिंग ऑफ ऑर्गनायझेशन. कोऑर्डिनेशन मुळे काय होतं, फंक्शनिंग कसं होतं, स्मूथली होतं. इट हेल्प टू रिड्यूस वेस्टेज ऑफ रिसोर्सेस, मटेरियल अँड सेव्ह टाइम अँड मनी. आता वरच्याच पॉइंट मध्ये आपण पाहिलं की युटिलायझेशन चांगल्या प्रकारे झालं, वेस्टेज कमी झाला रिसोर्सेसचा, तर मटेरियल वाचतं, रिसोर्सेसचा मटेरियल रिसोर्स प्रॉपर वापर झाला, तर वेळ आणि पैसा हे दोन्ही वाचतं, वेळ आणि पैसा दोन्हीही वाचतं आणि त्याच्यामुळे ऑर्गनायझेशनच्या कॉस्ट काय होतात, कमी होतात, त्याचा फायदा ऑर्गनायझेशनला होतो. दिस हेल्प टू अचीव कॉमन ऑब्जेक्टिव्ह ऑफ एन ऑर्गनायझेशन. जर का प्रॉपरली अशा प्रकारे काम केलं गेलं तर कॉमन ऑब्जेक्टिव्ह ऑर्गनायझेशनचे अचीव करायला मदत होते. सहजगत्या ऑर्गनायझेशनचे जे काही ऑब्जेक्टिव्ह आहेत ते अचीव करता येतात. पॉइंट नंबर 6, इम्प्रूव्ह रिलेशन. Coordination develop better relation throughout the organization. Coordination develop better relation throughout the organization. Coordination मुळे काय होतं की ऑर्गनायझेशन मध्ये रिलेशन्स बेटर पद्धतीने मेंटेन होतात, डेव्हलप, चांगले रिलेशनशिप डेव्हलप होतात एकमेकांमध्ये. मॅनेजर ॲट ऑल लेवल कोऑर्डिनेट ऍक्टिव्हिटीज ऑफ सबऑर्डिनेट. एव्हरी डिपार्टमेंट डिपेंड अपॉन अनदर डिपार्टमेंट. Sales department work according to the production department and production department depend upon the purchase department and so on. म्हणजे अशी साखळी तयार होते. म्हणजे मॅनेजरने प्रॉपर कोऑर्डिनेशन ठेवलं, प्रॉपर कोऑर्डिनेशन हे डिपार्टमेंट एकमेकाला डिपेंड राहून कामं करतात, एकमेकाची ती एक प्रकारची साखळी तयार होते. कोणीही आपल्या पद्धतीने मनमानीप्रमाणे काम करत नाही. ऑर्गनायझेशनला जे योग्य असेल, ऑर्गनायझेशनने ठरवलेली जी प्रक्रिया असेल त्यामधूनच जातात. उदाहरणार्थ इथे दिलं बघा की मॅनेजर ॲट ऑल लेवल कोऑर्डिनेट ऍक्टिव्हिटीज ऑफ सबऑर्डिनेट. एव्हरी डिपार्टमेंट डिपेंड अपॉन another department. Sales department work according to the production department and production department depend upon the purchase department and so on. म्हणजे अशा प्रकारे ही चेन सुरू राहते. हे प्रत्येक डिपार्टमेंट काय होतो, एकमेकावर अवलंबून असल्या कारणाने एकमेकाच्या प्रॉपर संवाद साधला जातो, प्रॉपर एकमेकाचे रिक्वायरमेंट काय आहे जाणून घेतलं जातं आणि त्याच्यामुळे ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर कसं राहतं, ऑर्गनायझेशनल वर्किंग कशी राहते, स्मूथ चालते. आणि त्याच्यामुळे ऑर्गनायझेशन मध्ये जे डिपार्टमेंट आहेत त्या प्रत्येक डिपार्टमेंट मधले जे काय मॅनेजर्स आहेत किंवा त्या ठिकाणचे जे काम करणारे लोक, व्यक्ती, एम्प्लॉईज आहेत त्यांच्यामधली रिलेशनशिप कशी होते, इम्प्रूव्ह होते. पॉइंट नंबर 7, लीड्स टू हायर इफिशियन्सी. लीड्स टू हायर इफिशियन्सी म्हणजे हायर इफिशियन्सीला कारणीभूत ठरते किंवा हायर इफिशियन्सी निर्माण होते. म्हणजेच काय, कोऑर्डिनेशन मुळे हायर इफिशियन्सी निर्माण होते. विथ द हेल्प ऑफ ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस and effective integration of resources, the organization can achieve higher return in terms of higher productivity, higher profitability, as well as can reduce the cost. म्हणजे ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस अँड इफेक्टिव्ह इंटिग्रेशन ऑफ रिसोर्सेस मुळे जे आपण कोऑर्डिनेशन करतो त्या कोऑर्डिनेशन मुळे काय होतं की ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस होतं आणि इफेक्टिव्ह इंटिग्रेशन ऑफ रिसोर्सेस होतं. म्हणजे इफेक्टिव्ह इंटिग्रेशन आणि ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस मुळे, जे कोणामुळे शक्य आहे, कोऑर्डिनेशन मुळे शक्य आहे. म्हणजे कोऑर्डिनेशन मुळे ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस अँड इफेक्टिव्ह इंटिग्रेशन ऑफ रिसोर्सेस पॉसिबल आहे. हे आपण मागच्या पॉइंट मध्ये सुद्धा पाहिलं. पॉइंट व्यवस्थित लक्षात घ्या. प्रॉपर कोऑर्डिनेशन मुळे ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस होतं आणि इफेक्टिव्ह इंटिग्रेशन ऑफ रिसोर्सेस होतं. ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस म्हणजे काय, तर मॅक्झिमम रिसोर्सेसचा चांगल्या प्रकारे काय केला जातो, वापर केला जातो विदाउट एनी वेस्टेज. इफेक्टिव्ह इंटिग्रेशन केलं जातं म्हणजे एक प्रकारे सर्व ऍक्टिव्हिटी एकमेकाशी कनेक्ट केल्या जातात, रिसोर्सेस अशा पद्धतीने वापरले जातात जेणेकरून ते वेस्टेज जाता कामा नये.
याचा परिणाम काय होतो? द ऑर्गनायझेशन कॅन अचीव हायर रिटर्न in terms of high productivity, high profitability, as well as can reduce the cost. म्हणजे काय याचा परिणाम काय होतो? ऑर्गनायझेशनला या ऑप्टिमम युटिलायझेशन मुळे काय होतं? हायर रिटर्न मिळतात, म्हणजे चांगला मोबदला मिळतो इन टर्म्स ऑफ हायर प्रोडक्टिव्हिटी. कुठल्या स्वरूपात? हायर प्रोडक्टिव्हिटी, चांगल्या प्रकारची उत्पादन क्षमता, अँड हायर प्रॉफिटेबिलिटी म्हणजे काय? प्रॉफिट सुद्धा ऑर्गनायझेशनचा वाढतो. त्याचबरोबर काय कमी होते? कॉस्ट काय होते? कमी होते. दस कोऑर्डिनेशन लीड्स टू हायर इफिशियन्सी. आणि म्हणजेच काय सांगू शकतो आपण की अशा प्रकारे कोऑर्डिनेशन काय करतं? हायर इफिशियन्सी ला कारणीभूत ठरतं, हायर इफिशियन्सी निर्माण होते. म्हणजे एक प्रकारे जी काही कंपनीचे वर्कर आहे किंवा पूर्ण ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर आहे त्यांची कार्यक्षमता काय होते? वाढते आणि त्याचा फायदा ऑर्गनायझेशनला होतो. नेक्स्ट पॉइंट, इम्प्रूव्ह गुडविल. गुडविल म्हणजे नावलौकिक. इम्प्रूव्ह म्हणजे सुधारणे. जो गुडविल आहे तो काय होतो? इम्प्रूव्ह होतो. कोऑर्डिनेशन हेल्प इन इम्प्रूव्हिंग इफिशियन्सी. आत्ताच आपण जो पॉइंट पाहिला वरचा तो बघा. कोऑर्डिनेशन मुळे काय होतं? इफिशियन्सी वाढते अँड देअर बाय रिझल्ट इन हायर प्रॉफिट, हेल्प इन इम्प्रूव्हिंग द इमेज अँड मार्केट व्हॅल्यू ऑफ शेअर, मार्केट व्हॅल्यू अँड शेअर ऑफ कंपनी. म्हणजे काय की बघा हा 7वा पॉइंट जो आहे त्याच्याशीच कनेक्टेड आलाय. आपण 7व्या पॉइंट मध्ये काय बघितलं की इफिशियन्सी, हायर इफिशियन्सी मिळाली. हायर इफिशियन्सी आहे, कंपनीला हायर रिटर्न मिळतात, हायर प्रोडक्टिव्हिटी आहे, प्रॉफिटेबिलिटी चांगली आहे. त्याच्यामुळे कंपनीला काय होतं रे? मार्केटमध्ये चांगल्या प्रकारची इमेज निर्माण होते, कंपनीला फायदा मिळतो, त्याचा कंपनीचं गुडविल चांगलं होतं, गुडविल मिळतं, रेप्युटेशन चांगलं होतं कंपनीचं. बघा, कोऑर्डिनेशन हेल्प इन इम्प्रूव्हिंग द हायर इफिशियन्सी अँड देअर बाय रिझल्ट इन हायर प्रॉफिट. त्याच्यामुळे प्रॉफिट कसा होतो? हायर होतो. आणि ज्याचा फायदा कशासाठी होतो? इन हेल्प इन इम्प्रूव्हिंग म्हणजे सुधारणे, इम्प्रूव्हिंग द इमेज अँड मार्केट व्हॅल्यू अँड शेअर ऑफ अ कंपनी. मार्केट व्हॅल्यू काय होते? कंपनीच्या शेअरची वगैरे वाढते. दस कोऑर्डिनेशन हेल्प इन बिल्डिंग गुड रेप्युटेशन किंवा गुड इमेज इन द सोसायटी. बिझनेसची, समाजातील जी काही रेप्युटेशन आहे म्हणजे नावलौकिक आहे, जो गुडविल आहे तो काय होतो? वाढतो. नेक्स्ट पॉइंट, युनिटी अँड डायरेक्शन. डिफरंट ऍक्टिव्हिटीज आर परफॉर्म बाय डिफरंट डिपार्टमेंट. डिफरंट ऍक्टिव्हिटीज आहेत, ते डिफरंट डिपार्टमेंट काम करतं. कोऑर्डिनेशन मुळे काय होतं? कोऑर्डिनेशन हार्मोनाइज दीज ऍक्टिव्हिटीज फॉर अचिव्हिंग कॉमन गोल ऑफ ऑर्गनायझेशन. कोऑर्डिनेशन मुळे काय होतं की ह्या ऍक्टिव्हिटीज मध्ये सुसंवाद साधला जातो, हार्मोनाइज होतात ही ऍक्टिव्हिटी. म्हणजे सर्व ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या इंटरलिंक होतात. प्रत्येक डिपार्टमेंट मध्ये चांगल्या प्रकारे सुसंवाद साधला जातो, चांगल्या प्रकारे कम्युनिकेशन होतं आणि त्या सर्व ऍक्टिव्हिटीचा चांगल्या प्रकारे एकच गोल सेट होतो. म्हणजे त्या सर्व ऍक्टिव्हिटी एकाच दिशेने काम म्हणजे ऍक्टिव्हिटीज व्हायला लागतात फॉर अचिव्हिंग अ कॉमन गोल. म्हणजे जर का सेल्स डिपार्टमेंट, परचेस डिपार्टमेंट, अकाउंट डिपार्टमेंट हे सर्व डिपार्टमेंट वेगवेगळ्या पद्धतीने काम करत असतील तर कोणालाही ऑर्गनायझेशनल गोल प्रॉपरली अचीव करता येणार नाही. इन्स्टेड ऑफ दॅट, जर प्रॉपर कोऑर्डिनेशन झालं, प्रॉपरली या सर्व जे काही डिपार्टमेंट्स आहेत त्यांना एकच डायरेक्शन दिलं गेलं आणि एक विशिष्ट प्रकारे गोल सेट करून दिले गेले की आपल्याला प्रत्येक काम हे असं करायचं आहे, तसं करायचं आहे, प्रत्येकाला गाईडलाईन दिली गेली, त्यांच्यामध्ये प्रॉपर सुसंवाद साधला गेला, जे कोऑर्डिनेशनमुळे शक्य होईल. हे सगळ्या गोष्टी कोऑर्डिनेशनच म्हणतात. हे सर्व करणं म्हणजे हे कोऑर्डिनेशन जर प्रॉपर असेल तर सर्व डिपार्टमेंट आपला एक कॉमन गोल ठेवून काम करणार ऑर्गनायझेशनसाठी, जसं प्लॅन केलंय तसं. त्याच्यामुळे युनिटी ऑफ डायरेक्शन निर्माण होतं, जेणेकरून एकच
जसं आपण हेनरी फॉयलच्या प्रिन्सिपल मध्ये पाहिलं की ऍट अ टाइम 2 बॉस ऑर्डर दिला तर प्रॉब्लेम होतो. एकच ऑर्डर एकाच पद्धतीने जर का फॉलो करायला सांगितली एकाच डायरेक्शन मध्ये तर ते प्रॉपरली फॉलो होऊ शकतं. ह्या ठिकाणी सुद्धा कोऑर्डिनेशन मुळे हे पॉसिबल आहे. Thus coordination give proper direction to all department of the organization. म्हणजे कोऑर्डिनेशन काय होतं, प्रॉपर डायरेक्शन देतं सर्व प्रकारच्या डिपार्टमेंट्सना. नेक्स्ट स्पेशलायझेशन. स्पेशलायझेशन म्हणजे एक विशेषता. ऑल डिपार्टमेंट ऑफ द ऑर्गनायझेशन आर हेडेड बाय एक्सपर्ट इन देअर रिस्पेक्टिव्ह फील्ड. All department of the organization are headed by expert in their respective field. सर्व डिपार्टमेंट हे त्या ऑर्गनायझेशनचे प्रत्येक हेड असतो. तो डिपार्टमेंट म्हणजे तो हेड डिपार्टमेंट मॅनेज करत असतो. प्रत्येक ऑर्गनायझेशन मध्ये प्रत्येक डिपार्टमेंटचा एक सेपरेट मुख्य माणूस असतो. तो एक्सपर्ट असतो त्या फील्ड मधला नॉर्मली. The specialized knowledge of these departmental head help in managerial decision. आणि हे डिपार्टमेंटचे हेड्स आहेत, ह्या हेड्सचा जे त्यांचे नॉलेज आहे हे नॉलेज हे खूप उपयुक्त असतं ऑर्गनायझेशनल डिसिजन्स किंवा मॅनेजरियल डिसिजन्स घेण्यासाठी. इट लीड्स टू ऑर्गनायझेशन टू मार्च टुवर्ड म्हणजे पुढे होणे. मार्च टुवर्ड growth and success in the competitive world of business. म्हणजे या सध्याच्या कॉम्पिटेटिव्ह युगामध्ये ऑर्गनायझेशनला पुढे जाता यावं. मार्च टुवर्ड्स ग्रोथ अँड सक्सेस म्हणजे पुढे वाटचाल व्हावी. मार्च टुवर्ड्स म्हणजे वाटचाल होणे. म्हणजे चांगल्या प्रकारे ग्रोथ आणि सक्सेस कडे वाटचाल व्हावी ऑर्गनायझेशनची या सध्याच्या कॉम्पिटेटिव्ह वर्ल्ड मध्ये. त्याच्यासाठी हे त्यांचं मॅनेजरल डिसिजन जे घेतात हे एक्सपर्ट लोक ते उपयुक्त ठरतात. मात्र हे त्यांचं मॅनेजरल डिसिजन उपयुक्त केव्हा ठरेल तर त्यांनी प्रत्यक्ष स्वतंत्ररित्या काम केलं, इंडिव्हिज्युअल अजेंडा किंवा डिपार्टमेंटल अजेंडा ठेवून तर होणार नाही. तो ऑर्गनायझेशनल अजेंडा म्हणजे पूर्ण ऑर्गनायझेशनचा अजेंडा किंवा ऑर्गनायझेशनचा गोल काय आहे त्याच्यानुसार जर का प्रॉपर कोऑर्डिनेशन ठेवलं गेलं तर त्यांच्या त्या ऑर्गनायझेशनल डिपार्टमेंटल हेड्सचा त्यांच्या स्पेशलायझेशनचा एक्सपर्ट लोकांचा त्यांच्या स्पेशालिटीचा नॉलेजचा वापर प्रॉपरली आपल्याला करता येतो. म्हणूनच जर कोऑर्डिनेशन असेल तर या स्पेशलायझेशन मधून सुद्धा फायदा उचलता येतो आणि त्याचा फायदा पूर्ण ऑर्गनायझेशनला त्यांच्या ग्रोथ आणि सक्सेस मिळवण्यासाठी होतो.